नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आंबा बर्फी बनवणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी 1 वाटी ओलं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि ज्या वाटीने खोबरं घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी आंब्याचा रस त्यामध्ये घालून घेऊयात। आता त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त घालू शकतात। तर या ठिकाणी मी 1 छोटी वाटी साखर घेतलेली आहे, ती देखील यामध्ये घालून त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। आंब्याच्या सीझन मध्ये आपण आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवत असतो, तर खोबरं आणि आंबा वापरून ही अगदी दाणेदार अशी आंब्याची बर्फी आज आपण बनवत आहोत। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहा, या ठिकाणी आपलं आंबा आणि खोबऱ्याचं छान पेस्ट तयार झालेली आहे। हे वाटताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही। तर पहा, अगदी घट्ट अशी ही आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता याची पेस्ट तर तयार झालेलीच आहे। आता एका कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तूप घालणार आहोत। तूप वितळले की आपण त्यामध्ये जे आंबा आणि खोबऱ्याचे पेस्ट तयार केलेली आहे ती त्यामध्ये घालून घेऊयात। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात। सतत ढवळत राहायचे आहे, ज्यामुळे खोबरं आणि आंबा खाली कढईला चिकटणार नाहीत। तर याच पद्धतीने आपण 15 ते 20 मिनिट सतत हलवायचे आहे, ते अगदी घट्ट होईपर्यंत। आता यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा विलायची पावडर घालणार आहोत, ज्यामुळे आंबा बर्फीला चव छान येते। पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी विलायची आपली आंबा आणि खोबऱ्याच्या मिश्रणात छान मिक्स झालेली आहे आणि मिश्रण हे छान अगदी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। सतत हलवल्यामुळे ते कढईला चिकटत नाही। तर याच पद्धतीने आपण 15 ते 20 मिनिट हलवून घेऊयात। आता त्यामध्ये मी या ठिकाणी दुधावरची जी साई असते तर ती वापरलेली आहे। तुम्ही मिल्क पावडर देखील वापरू शकता, ज्यामुळे बर्फीला चव अजून चांगली येते। आता हे छान एकजीव करून घेऊयात। मैत्रिणींनो, ही सर्व प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, ज्यामुळे खोबरं छान शिजलं जातं। पहा, या ठिकाणी आपले हे मिश्रण अगदी घट्ट झालेले आहे, कढईला देखील आता चिकटत नाहीये। आता हे सर्व बॅटर आपलं अगदी छान घट्ट झालेलं आहे। आता ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत।
आता हे मिश्रण आपण अगदी छान सेट करून घेऊयात। त्यासाठी एका वाटीला थोडेसे तूप लावून हे आपण मिश्रण सर्व ताटामध्ये पसरवून घेऊयात। तूप लावल्यामुळे हे मिश्रण अगदी वाटीला चिकटणार नाही, तर गरम असतानाच हे छान सगळीकडे पसरवून घ्यायचे आहे। एकसारखे छान पसरवून झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत। पहा, या ठिकाणी आपले हे मिश्रण ताटामध्ये छान पसरवून झालेले आहे, अगदी एकसारखे झालेले आहे। आता या ठिकाणी आपण ही बर्फी कट करून घेणार आहोत। त्यासाठी अगदी चौकोनी आकारामध्ये आपण ही कट करून घेऊयात। गरम असताना ही वडी कट करायची आहे, थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे पडू शकतात। अगदी छान मऊ आणि जिभेवर टाकताच तोंडात विरघळणारी ही आंब्याची बर्फी नक्की ट्राय करा। पहा, या ठिकाणी आपली ही आंब्याची बर्फी छान कट करून झालेली आहे। तुम्ही मुलांना आवडेल असं जर आपण जे नानकेट बनवण्यासाठी जे साचा वापरतो तो वापरून देखील तुम्ही वेगवेगळ्या शेप्समध्ये कट करू शकता। तर पहा, घरच्या घरी अगदी बाहेर विकत मिळते तशी ही बर्फी तयार झालेली आहे। ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत आणि नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।